नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेला आहे गव्हाच्या पिठाचा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा टी टाइम स्नॅक रेसिपी। ब्रेड बटर आणि बिस्किट खाण्यापेक्षा सुद्धा पौष्टिक आणि तेही घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा कुरकुरीत आणि खुसखुशीत असं लहान मुलांच्या आवडीचा टी टाइम स्नॅक आज आपल्याला बनवायचा आहे। तर चला पाहूया। तर पाहू शकता तर मी हे वाटीनुसार काय केलेलं आहे, 2 वाटी जे आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता गव्हाच्या पिठामध्ये आपण 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे 2 सिक्रेट पदार्थ आपण टाकणार आहे, ज्याने की आपलं जे स्नॅक आहे तो मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल। तर मी 3 चमचे घेतलेला आहे बेसन पीठ, जो आपण नाश्त्यासाठी चमचे घेतो तो। आता हे आपल्याला काय करायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। आता गव्हाच्या पिठामध्ये आपण टाकलं आहे बेसन पीठ, तर अजून एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे की ज्याने आपले जे स्नॅक आहे तो तेलकट होत नाही आणि मस्त कुरकुरीत राहतो। तो म्हणजे हा घेतलेला आहे मी रवा। तर त्याच चमचेच्या मापाने मी काय केलेलं आहे, 2 चमचे रवा म्हणजे 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपण काय केलेलं आहे 3 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे। इथे मी रवा जो आहे ना तो जाड घेतलेला आहे। आता टाकूया मीठ चवीनुसार। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओवा टाकायचा आहे। पण आता वातावरण कसं आहे, थोडंसं पाऊस झाल्यामुळे कोणताही पदार्थ जर बनवला तर तो नरम पडतो, म्हणून ओवा टाकताना आता आपण थोडासा ओवा घेतलेला आहे, अगदी अर्धा चमचाच घेतलेला आहे। इतर वेळेस जर तुम्ही बनवला तर तुम्ही 1-1.5 चमचे ओव्याचा वापर करू शकता, कारण ओव्याने टेस्ट छान येते। आता हे घेतलेला आहे जिरे मात्र मी काय केले 1.5 चमचे घेतलेला आहे, कारण जिऱ्याने काही एवढा फरक पडत नाही। पण ओवा जर आपण जास्त टाकला ना नेहमीच्या प्रमाणानुसार तर काय होतं, पदार्थ जो आहे ना आपला नरम पडतो। आणि आता मी हे तेल घेतलेलं आहे कोमट करून। कोमट तेल टाकलं की कोणताही पदार्थ काय होतो जो आपण साठवण्यासाठी बनवतो तो छान असा म्हणजे असं खुसखुशीत होतो, अजिबात कडक लागत नाही, काही नाही। त्यामुळे खाताना पण छान लागतं। अगदी लहान मुले तर खातीलच, पण म्हातारी माणसं सुद्धा आवर्जून खातील की छान ह्या खुसखुशीत होतात। तर चला आता अगोदर ह्या हाताने असं छान मिक्स करून घेऊया, म्हणजे तेल सगळे पदार्थ जे आहे ना तसं हाताला लागले गेले पाहिजे। तर तुम्ही जास्त प्रमाणात जर बनत असेल तर रव्याचं प्रमाण घेताना काय करायचं, थोडासा हाताला असा रवा लागला पण तर तुम्ही प्रमाण घेऊ शकता। 2 वाटीसाठी 2 चमचे आपण रव्याचं प्रमाण बरोबर घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन काय करायचं, हे मळून घ्यायचे। आता मळताना काय करायचं मात्र एकदम असं घट्ट मळून घ्यायचे, म्हणजे त्या छान कुरकुरीत होतील। पातळ मळायचं नाही आहे, कारण पातळ पीठ झालं की तेलही जास्त पितात आणि कुरकुरीतसुद्धा होत नाही। त्यामुळे मळताना पण काळजी घ्यायची की घट्ट मळायचं आहे। आता कोणी कोणी मैद्याचं बनवतात, पण मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या पण छान होतात आणि पौष्टिकसुद्धा असतात। तर चला बघा असं घट्ट पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे। आता पीठ हे मळून झालं की आपल्याला काय करायचं आहे, एक 10 मिनटं आहे ना ते भिजण्यासाठी ठेवायचं आहे, कारण रवा वापरलेला आहे आणि रवा छान फुगतो 10 मिनटं भिजत ठेवल्यामुळे। तर चला बघा आपण 10 मिनटं पीठ भिजत ठेवलं होतं। आता पुन्हा एकदा आपण मळून घेऊया आणि आता एक चपातीसाठी आपण जसा गोळा घेतो म्हणजे उंडा घेतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गोळा घ्यायचा आणि आता हे लाटून घ्यायचं। आता लाटून घेताना काय करायचं, चपातीसारखंच लाटायचं आहे, फक्त पातळ न लाटता चपातीपेक्षा थोडंसं साधारणसं जाड ठेवायचं आहे। तुम्हाला दाखवते मी। तर चला बघा आता मी लाटून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने चपातीपेक्षा साधारण मी जाड ठेवलेला आहे। चपाती कशी आपण पातळ लाटतो, पण हे जाड लाटायचे। आता मी हा जो आहे ना दाताचा चमचा घेतलेला आहे, त्याने प्रेस करून घेऊया, म्हणजे तेल जास्त पकडत नाही कोणत्याही स्नॅकचा पदार्थ असतो तो। आता आपल्याला असं कापून घेते कडेच्या, तर हे बघा तुम्ही सुरणीसुद्धा घेऊ शकता। आता छोटे छोटे मी करून घेते, जसं आपल्याला आकार साईज मोठी ठेवायची किंवा बारीक तसं। आणि बघा असं ट्रायंगल सारखं जे आहे ना आपण कापून घ्यायचे, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही बनवू शकता। मी ट्रायंगल बनवलेला आहे, अगदी तुम्ही शंकरपाळीसाठी जसा आकार असतो तो सुद्धा करू शकता। आकाराचं काही नाही, फक्त मेन जी आपली कृती आहे ती महत्त्वाची आहे की आपला पदार्थ जो आहे छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे। तर मी ट्रायंगल बनवलेला आहे, कारण मुलांना असे वेगवेगळे आकार असलं की खायला पण छान लागतं आणि नेहमी बटर बिस्किट किंवा टोस्ट खाण्यापेक्षा हे पण छान। सकाळचं घाई गडबड होते, कधी उशीर होतो, तर आपण एकदा जरी बनवून ठेवलं तर ते दुधासोबत किंवा बॉर्नव्हिटा असेल किंवा चहासोबत ते आवडीने खातात, कारण छान होतं आणि एकदा बनवून आपण महिन्याभरासाठी स्टोअरसुद्धा करू शकतो। तर चला आता दुसरा उंडा घेते, तसंच आपल्याला काय करायचं आहे, चपाती लाटून घ्यायची आहे। अशा आपण खूप साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहे, मस्त समोसेसुद्धा बनवलेले आहे, भाकरवडी बनवलेली आहे, किंवा मैद्याचा वापर करून आपण शंकरपाळ्यासुद्धा बनवलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पाहता। चमच्याच्या साहाय्याने बघा चपातीला असं करून घेतले। आता दोन्ही बाजूंनी ना असं कट करून घेऊया, म्हणजे चौकोन एक तयार होतो, कारण आकार आहे ना म्हणजे एकसारखे दिसतात सगळे, म्हणून ही आपली खटाटोप असते। हे बघा अशा पद्धतीने अशी पातळ प्लेट करून घेतलेली आहे आणि असे ट्रायंगलसारखे तर कापून घ्यायचं आहे।
मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या याच्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता आणि मस्त चटपटीत आणि चटकदार बनवायचे. आता एवढे झालेले आहे, एकदम 2 चपात्यांचं अगोदर मी करून घेतलेलं आहे. आता हे फ्राय करून घेऊया, एकदम जास्त पण नाही करून घ्यायचं. चला तेल तापलेलं आहे आणि फ्राय करताना पण काय करायचं आहे, सगळे जे आहे ना ते स्लो गॅसवर तळायचे, म्हणजे व्यवस्थित तळले जातात, कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे खरं थोडंसं कलर जो आहे ना तो ब्राऊन येतो याला, बाकी टेस्टला एकदम छान आणि चटकदार होतात. तर हे बघा आता फ्राय करून घेऊया. अजिबात गॅस मिडियम किंवा फास्ट नाही करायचं आहे, सगळे तळताना ना स्लो गॅसवर तळा, एकदम छान होतील. आणि स्टोअर कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आकार बघा आपण ट्रायंगल केलेला आहे, मस्त दिसतोय. असा वेगवेगळा आकार दिसला की मुलेसुद्धा आवडीने खातात. तर हे बघा पाहू शकता. आता हे छान आता आपण ना फ्राय करून घेऊ व्यवस्थित. अगदी आता पाऊससुद्धा आहे आणि पाऊस म्हटलं की वातावरण छान हिरवंगार झालेलं असतं आणि पावसाला सुरुवात झालेलीच आहे. त्यामुळे सकाळी पाऊस जरी असला, आपण चहासोबत जरी हे खाल्लं तरी छान वाटतं, कारण चहासोबत काहीतरी आपल्याला हवंच असतं. हे बघा मस्त आता हे असे फ्राय करून घेऊया. कलर हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे. तेच चला हे बघा पाहू शकता. आता हे जे आहे ना आपले फ्राय करून झालेले आहे, जे झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया. मस्त दिसतं ते. तर चला अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा फ्राय करून घेऊया. एकदम जास्त नाही करून ठेवायच्या, 2च पोळ्या लाटायच्या, 2च पोळ्यांच्या बनवून घ्यायच्या आणि त्या लगेच फ्राय करायच्या. कारण एकदम जास्त एकदाच करून ठेवल्या की मग काय होतं, त्याला कलर एकदम डार्क ब्राऊन येतो, कारण ते गव्हाच्या पिठाचे आपण बनवलेले आहेत. त्यामुळे 2च बनवायच्या आणि त्याच फ्राय करून घ्यायच्या, बाकीच्या हळूहळू बनवून घ्यायचे. अगदी अर्ध्या तासामध्ये 2 वाटी गव्हाच्या पिठाच्या तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. एकदम मस्त आवाज पाहू शकता, खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहे, कडकसुद्धा नाही, काय नाही. तर चला आता हे अशाच पद्धतीने काय करूया आपण, मग फ्राय करून घेऊया. हे बघा ज्या फ्राय झालेल्या आहेत ना ते आपण काढून घेऊया. तर चला आता हे आम्ही फ्राय करते. हे बघा इकडे आपलं काम चालू आहे. इकडे छान असे एवढे थोडेसे बनवून झालेले आहे, खायला पण आहे का मस्त आहे खुसखुशीत. आणि हे थोडीशी मी ना चटपटी सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे. इकडे जे आहे ना थोडेसे आपले फ्राय होतं ते, इकडे काही फ्राय करायचे बाकी आहे, इकडे थोडीशी बनवायची पण बाकी आहे. तर मी फुल व्हिडिओ आहे ना, तर चला मी अशाच पद्धतीने आता सगळे काय करते, मस्त असे चटपटीत आणि कुरकुरीत फ्राय करून घेते. तरी बघा पाहू शकता मी सगळं जे आहे ना फ्राय करून घेतलेले आहे. मस्त बघा आवाज छान येतोय, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी छान ह्या. आता चला मस्त आपण याला चटपटीत बनवूया. मिरची पावडर घेतलेली आहे मी 1-1.5 चमचा, तर तिखट तुमच्या प्रमाणानुसार पण 1.5 चमचा घेतलेला आहे, एवढं बरोबर होतं. थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकायचं. आता हे आपण काय करू, मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्येच आपल्याला हा स्नॅकचा पदार्थ आपण जो बनवलेला आहे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत, तो टाकायचा आहे आणि छान याला मस्त चटकदार बनवायचं आहे. तर चालेल बघा छान आता हे लावून घेऊया व्यवस्थित. आणि एकदा बनवून तुम्ही महिनाभरासाठी किंवा 15 दिवसासाठी एकदाच बनवून ठेवू शकता. फक्त ठेवताना काय करायचं, असा बनवून झाला की एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्याच्यात ठेवायचं, म्हणजे अगदी संपेपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतं. किंवा एखादा हवाबंद म्हणजे पॅक झाकण्याचा जो डबा असतो त्याच्यात तुम्ही स्टोअर करू शकता, अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहील. हे बघा चहासोबत खाण्यासाठी हा टी टाइम स्नॅक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी ही तुम्हाला आवडली का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. ते बघा मुलांच्या मस्त आवडीचं असं आहे. तर चले बघा आवाज पाहू शकता, मस्त खुसखुशीत झालेला आहे. तर पाहू शकता तिला खूप आवडलेले आहेत. तो बॉर्नव्हिटासोबत खाता आहे किंवा चहासोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत किंवा असंही खाल्लं तरी छान चटपटीत लागतात. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या मस्त गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीसाठी त्या स्नॅक तुम्हाला देखील आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.